नमस्कार सर्व मित्रांना। बघू शकताय भर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी कसं पाणी वाहत आहे। तर हे एक छोटासा वडा आहे आणि ह्या वड्यामधून पाणी वाहताना बघू शकता तुम्ही, एकदम स्वच्छ आणि नितळ पाणी या ठिकाणावर वाहताना आपल्याला दिसून येत आहे। बघू शकताय आता हे पाणी कमीत कमी 15 दिवस झालं कंटिन्यू या ठिकाणावरून पाणी येताना आपल्याला दिसून येत आहे। मात्र हे पाणी येतंय कुठून हे माहीत नाही, पण हे पाणी येताना आपल्याला दिसतंय। तर आपण याचाच शोध लावणार आहेत। एवढं पाणी वायाला चाललंय। आता त्या ठिकाणी जर पाहायला गेलं पलीकडच्या साईडला एक पाण्याची टाकी आहे, मोठी पाण्याची टाकी आहे जी नाळवंडी रोडची टाकी पाण्याची म्हणले जातात। बघू शकताय नाळवंडी रोडची पाण्याची टाकी ही मोठी। आता पाणी तर तिकडूनच येताना दिसतंय। पाणी येताना तर त्या टाकीकडूनच पाणी येताना दिसतंय। तर आपण बघूया आता हे 15 दिवसापासून हे पाणी ह्या वाड्याने वाहताना आपल्याला दिसतंय। बघू शकता पाण्याची स्पीड पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। तुम्हाला फोनमध्ये लक्षात येतंय नाही येतंय माहीत नाही, पण दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघू शकताय कसं पाणी वाहतंय। कमीत कमी 3 इंचीचा जो मोठा पाईप असतो त्या पाईपानुसार हे पाणी वाहताना आपल्याला दिसून येतंय। बघू शकताय जसं एखादा शेतामध्ये मोठा 3 इंचीचा एखादा पाईप चालू आहे असं वाटतंय। जी मोठ्या पाईपाची धार असते ती धार या ठिकाणावरती आपल्याला दिसून येते। बघू शकताय हे वाहतं पाणी आहे। हे वाहत 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 असंच इकडून या नाल्यामधून सरळ ते मानमुडीची जे पूल आहे मानमुडीच्या पुलाकडे जाताना आपल्याला दिसून येतंय। बघू शकता या ठिकाणी देखील मोठा ढव झालेला आहे पाण्याचा। बघू शकता हे पाणी कसं वाहत आहे आणि पाणी जर पाहायला गेलं तुमच्या लक्षात येईल, फोनमध्ये देखील लक्षात येतंय, मी व्हिडिओ काढतो याचा। इतकं स्वच्छ पाणी आहे अक्षरशः, हे जर पाणी प्यायला घेतलं तरी जमल एवढं स्वच्छ पाणी आहे। बघू शकताय इतकं स्वच्छ पाणी, इतकं स्वच्छ की एकदम नितळ पाणी आहे। फिल्टर केल्यासारखं पाणी दिसतंय आपल्याला हे। बघा ही पाण्याची धार। आता जर भर उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी जर वायाला जात असेल, माहीत नाही ह्या टाकीकडूनच पाणी येतंय का, आता ते देखील आपण बघणार आहेत। ते पाण्याच्या टाकीकडे देखील जाणार आहेत आपण। पण जर खरंच त्या पाण्याच्या टाकीवरून जर हे पाणी एवढं वायाला जात असेल तर सामान्य नागरिकांना पाणी प्यायला कसं मिळणार आहे। पाणी पुरवठा विभागाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे नक्कीच, नाहीतर काही दिवसानंतर आपल्याला पाणी देखील प्यायला मिळणार नाही। बघू शकताय ही पाण्याची स्पीड आहे। बघू शकताय आता असंच आपण ती मोठी पाण्याची टाकी आहे जी नाळवंडी रोडची टाकी आहे, या टाकीवरती देखील आपण जाऊन बघणार आहेत हे पाणी नेमकं येतंय कुठून। जर हे पाणी खरंच पाण्याच्या टाकीवरून जर येत असेल तर हे पाणी बंद करण्यासाठी देखील आपण त्यांना सांगणार आहेत। बघू शकताय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पाणी वायाला जात असेल, बघू शकताय हे पाणी एक मानमुडीची खदान आहे। बघू शकताय हा जे आहे हा मानमुडीचा पूल आहे, त्या पुलाला हे पाणी लागतं। तिथून सरळ इकडे साईडला एक खदान आहे, मोठी खदान आहे, त्या खदानीमध्ये हे पाणी जात आहे। बघू शकता इतकं स्वच्छ पाणी आहे। किती पाणी वायाला जातं, हजारो लिटर तासभरामध्ये हजारो लिटर पाणी वायाला जात असेल। तासभरामध्ये हजारो लिटर, याची काही गिनतीच नाही। या ठिकाणी जर पाहायला गेलं हे 15 दिवसापासून लगातार हे पाणी चालू आहे।
सगळं हिरवं झालेलं दिसतंय आपल्याला इकडच्या साईडला जर बघितलं तर. भर उन्हाळ्यामध्ये हे हिरवं झालेलं आहे. हे रस्त्याने हजारो लाखो लिटर पाणी वायाला जात असलेलं पाणी कुठून येत आहे हे बघण्यासाठी आपला दुसरा भाग नक्की बघा तुम्ही. बघू शकताय हजारो लिटर या ठिकाणाहून पाणी वायाला जाताना आपल्याला दिसतंय. हजारो लिटर म्हणता लाखो लिटर या ठिकाणाहून पाणी वायाला जाताना दिसतंय. आणि हे पाणी कुठून येतंय हे बघण्यासाठी आपला दुसरा भाग नक्की बघा तुम्ही.